की आज तुम्ही आला सकाळी. आज जेव्हा या ठिकाणी आलो तर दादानी ती टाकली पोस्ट याची की आज मेडिटेशनला यायचं. त्याने पण आलो तर आल्यानंतर आता सेशन सुरू झालं आणि ध्यानाची एकदम हे होती, म्हणजे व्हायब्रेशन स्ट्रॉंग होते. असं वाटलं आता चांगलं मेडिटेशन होणार आहे, कारण ओल्ड स्टुडंट आहे, नवीन कोणी नाही की ज्याला समजून सांगावं लागणार आहे. आणि मग दादाने वॉकिंग मेडिटेशन सुरू केलं. तर मी असं नोटीस केलं की माझे बंधू आहेत, मोठे भाऊ आहेत, पण भाऊ म्हणून जेव्हा त्यांच्यासोबत मी बोलणार आहे किंवा वागणार आहे तर ते वेगळं राहतं. पण एक धम्म टीचर म्हणून जेव्हा बघतो ना की धम्म अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. आज म्हणजे दादा ज्या पद्धतीने सेशन घेतात, मेडिटेशनचं इन्स्ट्रक्शन असू देत किंवा वॉकिंग मेडिटेशन असू देत, तर ते झाल्यानंतर असं वाटतं की 10 दिवसाच्या कोर्समध्ये जे मिळालं त्याची एक झलक भेटून जाते. एकदम आपण स्वतःला कनेक्ट होतो, स्वतःचे जे आहे श्वासाला कनेक्ट होतो आणि पूर्ण फोकस स्वतःकडे येतो. तर ते मला इतकं सुंदर वाटलं आज की म्हटलं अरे यार किती सुंदर आहे. आणि आता सध्या कपिलनी प्रश्न विचारला की फोर्थ प्रिसेप्टबद्दल विचारलं, तर मलाही आहे, माझ्याकडूनही भरपूर वेळेला ते ब्रेक होत असतं, मी पण त्याच्यामध्ये अडचणीत आहे. तर दादानी ते उत्तर दिलं. तर मला खूप दिवसानंतर धम्मश्रवण करण्याचे जे सुख आहे ते मी अनुभवलं आज. म्हणजे धम्मातलं जे सुख आहे, जे धम्मश्रवण करणे आणि तो चांगल्या व्यक्तीकडून, प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तीकडून ऐकायला मिळणं आणि म्हणजे संघ की आपण सगळे एकत्र ग्रुप सेटिंग करतोय आणि साधक एकत्र आलोय, तर ही भावनाच इतकी जबरदस्त आहे ना, तर मला वाटतं की मग आपण कशाला परेशान आहे. जर आपल्याला इतकं सगळं माहीत असताना मग आपण फक्त एकत्रच आलं पाहिजे ना. तर आजचं सेशन खूप सुंदर होतं आणि मला असं वाटतं की आपण लकी आहोत की जरी माझे बंधू असले तरी अशी व्यक्ती की जी लीड घेऊ शकते. बरोबर आहे. मला जर कोणी म्हटलं की चला तू लीड घ्या तर मला नाही जमणार ते, है ना. हा की बाबा की असा अनुभव देणं, अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने समजून सांगणं, तर ग्रॅटिट्यूड आहे आमच्याकडून दा तुला. थँक्यू. आणि अपेक्षा आहे की तू आता हे थांबवलं नाही पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेशन गेले पाहिजे. मुंबईत जेवढे आपले केव्ज आहेत, अशा कानेरी गुफा आहेत, नाशिकच्या आहेत, तर त्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज केलं पाहिजे, तिथल्या लोकांना आपण एकत्र आणलं पाहिजे. व्हिजिट पण होईल. गरज नाही की आपल्याला 50 आणि 100 लोक पाहिजे, 10-15 लोकांचा पण ग्रुप खूप सुंदर आहे. म्हटलं भरपूर लोक आले. भरपूर लोक आले ना, बरोबर. तर अतिशय सुंदर सेशन झालं आजचं. आणि जे पीस आहे, जी शांतता आहे ती मी घेऊन चाललोय आता इकडून. आणि मला असं वाटतं की सेवा जी आहे हे माझं आता इथून पुढचं एम असणार आहे की जास्तीत जास्त सेवा द्यायची. कारण जर आपण सेवा देऊ शकलो तर कितीतरी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सेवेचा अर्थ आहे की जास्तीत जास्त लोकांना ध्यानासाठी तयार करणे, ग्रुप सेटिंगसाठी तयार करणे. आपणही यायलाच पाहिजे. आणि मला वाटतं की जे कलेक्टिव्ह जे आपल्याला साध्य होणार आहे ते खूपच सुंदर असणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळे आला. आणि थँक्यू व्हेरी मच.